यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मे-जून 2025मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आता लागायला सुरुवात झालेली आहे. आणि रिझल्टवरती रिमार्क येत आहे की फर्स्ट क्लास, पास क्लास, सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. म्हणजे काय हे बऱ्याच विद्यार्थ्यांना समजत नाही. तर आपण हेच या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर आपण इथं पाहू शकतो की जे विद्यार्थ्याला BA किंवा BCOMमध्ये 40 किंवा 49% मिळतात त्याला फक्त पास क्लास येतं. आणि ज्या विद्यार्थ्याला 50 ते 59% मिळतील त्याला सेकंड क्लास असं येईल. आणि 60 ते 74% दरम्यान ज्याला पर्सेंटेज भेटतील त्याला फर्स्ट क्लास येईल. आणि जो विद्यार्थ्याला 75 ते 100%पर्यंत पर्सेंटेज मिळतील त्याला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन्स असे येईल. तर हे आपले पेपरचे रिमार्क्स आहेत. जेव्हा आपण वगैरे जॉबला वगैरे जातो त्यावेळेस हे आपलं महत्त्वाचे असतात. म्हणजे आपण किती स्कोअर केला, फर्स्ट क्लास केला आहे का सेकंड क्लास केला आहे की फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन केला आहे, त्यासाठी हे रिमार्क दर्शवले जातात. तर आपल्याला सर्वात वरती दिसतं आहे फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. हे सर्वात हायेस्ट मार्काचं आपलं रिमार्क्स आहे. म्हणजे सर्व विषयामध्ये तुम्ही गुड परफॉर्मन्स केलेला आहे असा त्याचा अर्थ आहे. सर्व विषयामध्ये 75पेक्षा जास्त मार्क्स मिळवल्यानंतर तुम्हाला हे फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन असं येतं. आता आपल्याकडे काही रिझल्ट आहेत YCMचे, BA BCOMचे, ते आपण पाहू. इथे आपण पाहू शकता की याला 63% भेटलेले आहेत, 63.58. तर इथे फर्स्ट क्लास येईल. इथे पाहू शकता फर्स्ट क्लास. आणि इथे याला 62 भेटलेले आहेत पर्सेंटेज, तर इथे फर्स्ट क्लास आलेला आहे. याला 65 भेटलेत फर्स्ट क्लास, 61 फर्स्ट क्लास. इथं पाहू शकता आपण 56 भेटलेले आहेत, 56.17% भेटलेले आहेत, त्यामुळे याला सेकंड क्लास आलेला आहे. अशा पद्धतीने दाखवलं ते. म्हणजे 60%च्या वरती जर तुम्ही टक्के मिळवले तर तुम्हाला फर्स्ट क्लास येईल. आणि 75पेक्षा जास्त टक्के मिळवले तर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन असं येईल. तर नक्कीच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन केव्हा दाखवलं. तर मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते. तर लाईक सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल.